भाजप कोर कमिटीची उद्या आणि परवा मुंबईत सलग 2 दिवसीय मॅरेथॉन बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवायच्या याबद्दल बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती। लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। त्यामुळे 3 महिन्यांसाठी मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता। भाजप गाजर दाखवणारा पक्ष आहे, त्यामुळे कोणताही मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही। ज्यांनी जॅकेट शिवून ठेवलंय त्यांनी ते दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकावं, अंबादास दानवेंची टीका। नवाब मलिक यांची राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांसोबत महत्त्वाची बैठक। नवाब मलिक अपक्ष लढणार या राजकीय वर्तुळातल्या चर्चांना पार्श्वभूमीवर बैठकीला विशेष महत्त्व। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा मतदारसंघातले बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांना पदावरून हटवलं। लवकरच नवीन बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख जाहीर होणार। संभाजीराजे छत्रपतींचा हिंदू पदपातशाह असा उल्लेख स्वराज्य संघटनेच्या अधिकृत पेजवरील पोस्टने चर्चांना उधाण। विशाळगड हिंसाचार प्रकरणी इम्तियाज जलील 19 जुलैला कोल्हापुरात काढत असलेल्या मोर्चाला हिंदू समाजाचा विरोध। 19 जुलैला कोल्हापूर बंदचा हिंदू समाजाचा इशारा। पुणे अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या 2 शासकीय सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस। 15 तासात 300 शब्दांचा निबंध लेखनासह विविध अटी घालत जामीन मंजूर केल्याप्रकरणी सरकारकडे कारवाईची मागणी। नवी मुंबई विमानतळ विमान सिग्नल यंत्रणेची चाचणी। 2 विमानांच्या माध्यमातून नवी मुंबईत सिग्नल टेस्टिंग। रनवेचं काम युद्धपातळीवर सुरू। मुंबई गोवा महामार्ग पुन्हा उद्या आणि परवा दुपारी 12 ते 4 बंद राहणार। कोलाड इथल्या पुई म्हैसदरा पुलाचे गर्डर बसवण्यासाठी मार्ग बंद राहणार असल्याची माहिती। नाशिक महापालिकेच्या छतावरच डासांची उत्पत्ती झाल्याचं समोर। त्यामुळे आता महापालिका काय कारवाई करणार याकडे लक्ष। श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची उद्या घोषणा। उद्या संध्याकाळी 5 वाजता जाहीर होणाऱ्या संघाकडे अवघ्या क्रिकेट रसिकांचं लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।